छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। चला आंबेडकर पुतळा। खुशियां नाल जग वसदा खुशियां देनी कांची वालिया। खुशियां नाल जग वसदा खुशियां देनी कांची वालिया। आव्या वाला दिन दसदा, आव्या वाला दिन दसदा, आव्या वाला दिन दसदा खुशियां देनी कांची वालिया। खुशियां नाल जग, खुशियां नाल जग वसदा आव्या वाला दिन दसदा। खुशियां नाल जग वसदा खुशियां देनी कांची वालिया। मोहरे बाजे बजदे फिर नवराती टारा कट के। पैलस मोहरे बाजे बजदे फिर नवराती टारा कट के। सत्यमेव महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। कोमल रिश्ते हर कोई वेख के नचदा खुशियां देवी कांची वालिया। खुशियां नाल जग, खुशियां नाल जग वसदा आव्या वाला दिन दसदा। खुशियां नाल जग वसदा खुशियां देवी कांची वालिया। रविदास दी अमृत बाणी चौं जुगां दी अमर कहानी। गुरु रविदास दी अमृत बाणी चौं जुगां दी अमर कहानी। चार भाई ने लामा पढ़िया गुरु मर्यादा बड़ी पुरानी। नवे ब्याहे दुल्हा दुल्हन, नवे ब्याहे दुल्हा दुल्हन हर कोई वेख के हसदा खुशियां देनी कांची वालिया। खुशियां नाल जग, खुशियां नाल जग वसदा आव्या वाला दिन दसदा। खुशियां नाल जग वसदा खुशियां देनी कांची वालिया। जंज ने प्रीति भोजन छकिया चन्न गोराया वाले दसिया। जंज ने प्रीति भोजन छकिया चन्न गोराया वाले दसिया। दाज दहेज तो बिना व्याहे कहंदा पहली बारी तकिया। रल के दियो बधाइयां सारे, रल के दियो बधाइयां सारे। मार्ग फड़िया सच दा खुशियां देवी कांची वालिया। खुशियां नाल जग, खुशियां नाल जग वसदा आव्या वाला दिन दसदा। खुशियां नाल जग वसदा खुशियां देवी कांची वालिया।
दर्शन गुरु मेरे मैं दम दम याद करां, ते दर्शन गुरु मेरे मैं दम दम याद करां। तक तक नूरी मुखड़ा जी मैं, तक तक नूरी मुखड़ा जी मैं, जीवन सफल करां मैं हर दम याद करां। ते दर्शन गुरु मेरे मैं दम दम याद करां। सतगुरु जी दी कृपा मैं तां पाया नाम पदार्थ, सतनाम दी पूंजी पाके हुंदा जन्म सखारत। सतगुरु जी दी कृपा मैं तां पाया नाम पदार्थ, सतनाम दी पूंजी पाके हुंदा जन्म सखारत। रस्ते जांदे जांदे, सीधे रस्ते जांदे जांदे पैर पुठे ते पायो ना। सब कुछ भुल जाओ भावें अपना गुरु भुलायो ना। सब कुछ भुल जाओ भावें अपना गुरु भुलायो ना। अपना गुरु भुलायो ना, गुरु कांची वाला भुलायो ना। अपना गुरु भुलायो ना, गुरु कांची वाला भुलायो ना। गुरु साहेब जी थोहाडे ते की उपकार ने कीते, पर तुसी की मुल मोड़िया अपने नाल कीते। गुरु साहेब जी थोहाडे ते की उपकार ने कीते, पर तुसी की मुल मोड़िया अपने नाल कीते। अजे भी मौका संभल जाओ, अजे भी मौका, अजे भी मौका संभल जाओ। बैठ पिछों पछतायो ना। सब कुछ भुल जाओ भावें अपना गुरु भुलायो। अशी त्यांची ख्याती आहे आणि उल्लेख केला पाहिजे की या ठिकाणचे आमचे नगरसेवक आहेत। यामध्ये आमचे योगीजी बल साहेब आहेत, पालंडेताई आहेत, आमचे गाडवे साहेब आहेत, आमचे यशवंत भाऊ भोसले आहेत, इतरही काय आपले त्यांच्याबरोबर काम करणे आमचे शेरबहादूर खत्रे आहे। ज्या लोकांनी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मध्ये सहकार्य केलं आणि म्हणूनच आज आम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करतो। त्यांचंही संत रोहिदास विचारमन संस्थे वतीनं हार्दिक स्वागत। या ठिकाणी आपण प्रथमतः आलेल्या मान्यवरांचा सत्कार करणार आहोत। प्रथम इथं कोणाला काम न करणार म्हणून चालणार नाही। आमच्या तर जाणाऱ्या कार्यक्षम नगरसेविका लताराम पालंडेताई यांचा प्रथमतः सत्कार या ठिकाणी आपण घेत आहोत। यांचा सत्कार गुजरताई आलेत का? कांबळेताई, चला कांबळेताई आलेत का? या ठिकाणी पालंडेताई
आज सांगतो मी. या प्रभागातील सर्वांना सस्ने नमस्कार. संत रोहिदासांना नमस्कार करते. आज संत रोहिदासांच्या जयंतीनिमित्त आपण सगळेजण इथे जमलोय आणि मला वाटतं पिंपरी चिंचवडमधलं पहिलं मंदिर होण्याचा मान हा संत तुकारामनगरला मिळाला. आणि आज डीडी आता सांगत होते की जवळजवळ 22 ते 23 ठिकाणी संत रोहिदास महाराजांचं मंदिर होत आहे आणि तिथे आज कार्यक्रम चालू आहे. आज ज्या पद्धतीने आपण संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी करतोय तर मला वाटतं त्यांचे एक ब्रीद वाक्य फक्त लक्षात ठेवून जर आपण आपलं पुढचं पाऊल टाकलं तर मला वाटतं सर्वांच्या जीवनाचं सार्थक होईल. मन चांगला तो कटवती मी गंगा. मला वाटतं आपलं जर मनच चांगलं असेल तर मला वाटतं आपल्याला कुणालाही घाबरायची गरज नाही. चांगली कर्म करायचं, चांगल्या कर्माचं फळ 100% हे आयुष्यातच मिळतं. पण मला वाटतं स्वर्ग आणि नरक हे काही दोन गोष्टी ह्या ज्या काही आहेत ना त्या इथेच आहेत. जे करायचंय ते इथेच फेडायचंय. मला वाटतं त्या पद्धतीने चांगली कर्म करत पुढे जाणं हा मानवाचा जो धर्म आहे तो जो रोहिदासांनी सांगितलाय त्याचं पालन करून आपण पुढे जाऊया एवढंच इथे बोलते. आज सर्वांना रोहिदासांसाठी प्रार्थना करते की सुख समृद्धीचं असं आयुष्य, भरभराटीचं निरोगी आयुष्य सर्वांना लाभो. आज ज्या पद्धतीची जी मदत लागेल. आता मागाशी आमचा एक असंच गप्पा मारत होतो त्यावेळेला ताई तुम्ही शुभेच्छा देऊन जा. शुभेच्छा देणं म्हणजे तुम्ही आम्हाला आशीर्वाद देणं. तर मी काकांना सांगते ही चुकीची गोष्ट आहे. पण तुमचा आशीर्वाद जर माझ्या पाठीशी नसता तर मला वाटतं या पद्धतीने सुजाता परांडे सुद्धा इथे उभी राहू शकली नसते. आज रोहिदासांचा किंवा तुमच्या संपूर्ण समाजाचा जर पाठिंबा सुजाता त्यांच्या पाठीशी माझ्याशी नसता तर मला वाटतं मी उभी राहू शकली नसते. तर ह्याच पद्धतीने तुमचा जो आशीर्वाद, तुमचा जो पाठिंबा मला आहे तो असाच सतत राहू ही रोहिदासांच्याकडे प्रार्थना करते. आपण मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप आभार. फक्त एवढंच झालंय की आज महेश दादा आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा यांच्या मार्फत आपण इंद्रायणी थडी ही भरवतोय आणि त्याच्या मीटिंग चालू आहेत. त्यासाठी मी फक्त अर्धा तास बरोबर 11:30 वाजता वेळ काढून आले होते. तर मला त्यासाठी जाण्याची रजा द्यावी. वागले सरांना अनुमती मागते. डीडी तेवढी अनुमती द्या आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आयुष्य खूप सुख समृद्धीचं भरभराटी जावं ही प्रार्थना करते. धन्यवाद. असतं त्याबद्दल आमच्या समाजाच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. यानंतर कामगार नेते माजी नगरसेवक आदरणीय सुभाऊ भोसले यांनी आम्हाला काही शुभेच्छा द्याव्यात असे मी त्यांना विनंती करतो. चिंचवड शहराचे माजी महापौर, आमचे परम मित्र, परम स्नेही योगीजी बहल या वार्डाचे साहेब, त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू अप्पा कदम, अध्यक्ष संत रोहिदास जयंती महोत्सव तथा संत रोहिदास विचार मंच संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, स्वप्नीलजी डोळस, किसनजी हेळकर, सचिनजी लाड, पटवनजी मोरे, निलेशजी अष्टेकर, गणेशजी खरात, दीपकराव साब, निखिलजी सोनवणे, आशुतोषजी गुजर, पांडुरंगजी कांबळे, श्रीकांतजी पळशीकर, त्याचप्रमाणे आदरणीय गुरुवर्य बागडे सर, नागनाथजी कांबळे साहेब, गोरोबाजी गुजर, सुभाषजी पळशीकर, भगवानराव लाड, सूरजजी खाडे, नवनाथजी विटेकर, अर्जुनजी रामपुडे, दत्ताजी कांबळे, महिला विभागाच्या प्रमुख आदरणीय विमलताई बागडे, सौभाग्यवती अलकाताई कांबळे, सौभाग्यवती मंगलताई हेळकर, सौभाग्यवती गुलजारताई कांबळे, सौभाग्यवती आशाताई गुजर, सौभाग्यवती सुनंदाताई पळशीकर, सौभाग्यवती रेखाताई शेळके, सौभाग्यवती राजश्रीताई शिंदे, कुमारी भगीरथीताई सोनवणे, त्याचप्रमाणे या ठिकाणी
आदरणीय मान्यवर व्यासपीठ, आमचे संत तुकाराम नगरच्या तसंच शिक्षण मंडळाचे माजी सभापती महिला खत्री साहेब, आदरणीय कार्यकर्ते संतोषजी म्हात्रे, मातोश्रीचे संस्थापक अध्यक्ष हेमंतजी मोरे, त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय, आज सालाबादप्रमाणे संत रविदास जयंतीचा महोत्सव संत तुकाराम नगर मध्ये आयोजित केला जातो. अतिशय उत्साहामध्ये त्या निमित्तानं का होईना महाराजांच्या या पावनभूमीमध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते या परिसरातले 1986 सालापासूनच 85-86 सालापासून या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये निवडून आले, त्याच्यानंतर पुढं बबनराव गाडवे साहेब निवडून आले, त्यानंतर आम्ही निवडून आलो, सुजाताताई निवडून आल्या, सुलक्षणाताई निवडून आल्या, अनेक नगरसेवक झाले, परंतु कुठल्याही नगरसेवकानं आपल्या संत रोहिदास विचार मंचच्या या मंदिरावर दुर्लक्ष कुणीच केलं नाही. हे मुद्दा म्हणून मी सांगेन. आणि वाक्य आहे, जर मन पवित्र असेल आणि ते खरोखर आपण संतांच्या विचारानं जात असू तर त्या ठिकाणी गंगा देखील मधली आदरणीय संत रोहिदास महाराजांच्या विचारातून ज्यावेळेस त्यांनी कंगन सोन्याचं काढलं, कटवटीमध्ये तू गंगेला काय ब्राह्मणाला सांगितलं, तू गंगेला जातो तिथं तुला शुद्ध होतो, माझी गंगा इथंच आहे. संतांची एवढी महती, एवढी ताकद की कटवटीमध्ये सुद्धा पवित्र गंगा त्यांनी आणली, तिथून ते कंगन काढलं आणि त्यांनी सांगितलं हे म्हणजे हे अतिशय आपल्या सर्वांना प्रत्येकाच्या ईश्वर समान आहे आणि प्रत्येकाच्या मनातल्या हृदयातल्या ईश्वराला समान भजलं तर खऱ्या अर्थानं संत रोहिदास महाराजांचे विचार आम्ही आमच्या आत्मसात केले असं त्या ठिकाणी होतं. आज आणि मग त्या ठिकाणी आपली वाट बघितली आणि आरती उरकून घेतली. म्हटलं महाराजांचं 12 वाजताचा आल्या आल्या माऊलींनी आम्हाला सांगितलं 12 वाजता आरती घ्यायची, 2 मिनिटं थांबा फक्त, आणि टायमिंग आम्ही साधलं. त्यामुळं तरी आपल्या सर्वांच्या कृपेनं आजची आरती मला करण्याचा योग आपण दिला, त्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आपल्या सर्वांचं. या ठिकाणी गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय बागडे सर, आपण ब्रह्मरूपी गुरुजन आहात आणि गुरुला सर्व मुलं सारखी असतात, गुरु हा समान असं मानलं जातं. आज थोड्या वेळापूर्वी आपण बोललात, या मंदिराला सर्व समाजातील मंडळींनी हातभार लावला, प्रत्येकाने वीट 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 जमवून या ठिकाणी उभी केली. नगरसेवक आम्ही झाल्यानंतर हे छत वगैरे हे ते उभं करून बाजूला कंपाऊंड वॉल, नाही ते इथे काहीतरी पोळं टवाळ बिवाळ बाहेरचे बसायचे घाणेरडे उपक्रम या ठिकाणी चालू होते. त्यावेळेस ते आम्ही केलं, याला साक्षीदार आपण पण गुरुजी आहात. त्यामुळं ईश्वराने आम्हाला एकदा संधी दिली, त्या संधीचं सोनं करण्याची आम्हाला भगवंतानी बुद्धी दिली. त्यामुळे आज या ठिकाणी मंदिर इतकं सुशोभित मंदिर, माऊली बरोबर आहे ना, हातभार लागलाय ना, त्यामुळे देव नाराज होतील ना की तू काहीच नाही केलं, म्हणून मला सांगणं गरजेचं पडलं की ही सगळी फरशी, हे वरचं छत, हे सगळं आम्हाला उभं करण्याला परमेश्वराने बुद्धी दिली. त्यानंतर तो वरचा आपला डेपो हटवला, आपण भांडलो मी त्यावेळेस, मोठा डेपो हटवला, तो सगळ्या बसेस उभ्या राहायच्या, धुराड्याची घाण नाका तोंडात जाऊन अनेक लोक मेली 555 मधली. हेमंत आपण तुम्ही तिथे मागच राहत होता, गाडवे साहेब मागत राहत होता. त्यामुळे ही जी कामं आहेत, लढावं लागलं, संघर्ष करावा लागला आम्हाला. महापौर साहेब त्याला साक्षीदार आहेत.
आणि संघर्ष केल्यानंतर आज जेव्हा त्या गार्डन मध्ये मी काल जायला गेलो, आमचे मित्र अहमद साबळे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भल साहेब आम्ही झाडं लावली. काल झाडं लावल्यानंतर झाडं लावत असताना तिथली सगळी वयोवृद्ध मंडळी, लग्न झालं नसतं तर आज आम्हाला कुठे फिरायला जागा मिळाली नसती. आणि आयुष्य 5 वर्ष मिळाली, जन्मकृत्य झाला असं काल वाटलं झाडं लावत असताना जेव्हा ही सगळी मंडळी मिळाली. कुठेतरी संत रोहिदास महाराजांच्या विचारानं जरी आम्हाला काही संतांसारखं नाही वागता आलं, परंतु त्यांच्या विचारांच्या, त्यांच्या सावलीच्या खाली बसून कुठेतरी समाजाचं काम करावं, सेवा करावी ही भावना सदैव राहिली. फक्त माऊली एकच सांगेन, जरा निमंत्रण जे आहे ना त्याच्यामध्ये नाव नका टाकू कधी पण कुणाचं, कारण एकमेकाच्या अवहेलना होणारी नावं नको. तुम्ही भक्त राहा कुणाचे पण भगवंतासमोर सर्व समान आहेत. त्यामुळं आपल्या जवळच्या जे काही संघटनेची पदाधिकारी आहेत त्यांची नावं टाका, एकमेकाची अवहेलना होईल अशा पद्धतीनं वर खाली करू नका. प्रत्येक हा माणूस हा भगवंताच्या दारामध्ये समान आहे आणि तसंच राहू द्या. आपल्या कार्याबद्दल प्रेम आहे, लवकरच पुन्हा राज्यमंत्री व्हावं तुम्ही त्या खात्यावर अशी मी शुभेच्छा देईन. परंतु तेव्हाच व्हाल जेव्हा तुम्ही संतांच्या वागणुकीप्रमाणे समान सगळ्यांना न्याय द्याल, तेव्हा होईल. सर्व नवीन पिढीला देखील पुढे आणा, त्यांनाही घडवा. नवीन मुलं, तरुण मुलं आहेत, आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी कार्य अतिशय चांगलं आहे आणि नवीन पिढीने आता पुढे यावं. ही आता थकलेली मंडळी, माझं मत असं आहे नवीन तरुणांनी पुढे यावं समाजाच्या आणि त्यांनी कार्य हातात घ्यावं. आम्ही संपूर्ण पाठिंबा त्यांच्या पाठीशी उभा करू, साम दाम सजग सगळ्या पद्धतीनं करू. आणि लवकर माझी एक इच्छा आहे, एक तरी पिंपरी चिंचवड शहरामध्ये समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह, IAS IPS होण्यासाठी त्यांना अभ्यासिका अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या गोरगरीब म्हणजे परिसरामध्ये जी मुलं राहतात त्यांना समाजासाठी इथे संत रोहिदास अशा पद्धतीचं वसतिगृह पिंपरी चिंचवड शहरामध्ये व्हावं असा आमचा एक मानस आहे. गावोगावची मुलं इथे येतील, शाळेमध्ये शिकतील, उद्याचे IAS घडतील. आदरणीय माऊली आणि सर्व कमिटीला माझी विनंती राहील की अशा पद्धतीचा प्रस्ताव बनवा जेणेकरून पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक समाजासाठी, समाजाच्या तरुणांसाठी उद्याचं वसतिगृह राहील आणि त्यामध्ये उद्याचे IPS IAS अशी मुलं घडतील. त्यांच्यासाठी अभ्यासिका वर्ग चालू करता येतील. या ठिकाणी DY पाटील कॉलेज आहे, सगळे मोठमोठे कॉलेजेस आहेत. आज ग्रामीण भागातल्या समाजाच्या तरुणांना त्या ठिकाणी संधी मिळत नाही, ती संधी या ठिकाणी आपल्या शहरामध्ये उपलब्ध होईल. औद्योगिक नगरी आहे, चांगल्या नोकऱ्या मिळतील. त्यासाठी ग्रामीण तरुणांसाठी आपण पुढे काहीतरी करूया, यासाठी समाजानं पुढे यावं. आमचा पूर्ण हातभार आपल्या पाठीशी उभा राहील या ठिकाणी एवढं सांगतो. आता औद्योगिक न्यायालयामध्ये कामगारांची त्या ठिकाणी महत्वाची सुनावणी चालू असल्यामुळं माननीय महापौर साहेबांची मी परवानगी घेतो, आपल्या सर्व मंडळींची परवानगी घेतो. मला जाण्यासाठी परवानगी द्यावी, आपली वाट बघत होतो आणि आपला त्या ठिकाणी चांगले विचार ऐकण्याची संधी मी पुढच्या वेळेस परत घेईन. या ठिकाणी आपल्या सर्वांना संत रोहिदास महाराजांच्या आशीर्वादानं तुमचं सर्वांचं आरोग्य उत्तम राहो, उदंड आयुष्य आपणास राहो. ज्या ज्या इच्छा तुमच्या मनात आहेत त्या संतांच्या आशीर्वादानं पूर्ण होत. असेच जयंती निमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू. त्यात एक तिळमात्रही शंका नाही, खाली बसून आणि नसावी बसून जाऊ. हे बा, आम्हाला तुमचे विचार ऐकायचे होते म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं. तुम्हाला भाषण केल्याशिवाय जाता येणार नाही, बरोबर की नाही? तुमचे विचार आम्हाला ऐकायला मिळाले, आम्हाला खूप समाधान वाटलं. ओके सर, तुमचे आम्हाला खूप सहकार्य असतं. यानंतर आमच्या सामाजिक कार्यकर्त्या आदरणीय वर्षाताई जगताप, तत्पूर्वी त्यांचा सत्कार या ठिकाणी राहिलेला आहे. या ठिकाणी वर्षाताई जगताप सामाजिक कार्यकर्त्या, त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. या ठिकाणी अजूनही
नमस्कार. आपण सर्व जमलेले आहोत. संत रोहिदास विचार मन संस्था यांच्या अध्यक्ष आणि सर्व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वरजी कांबळे, या मंचावर उपस्थित असलेले सर्वांचे आवडते जुने जाणते आणि या शहरामध्ये आणि या संत तुकाराम नगरमध्ये अनेक वर्ष तुमची सेवा करण्याची संधी तुम्ही आम्ही देतोय. या शहराचे अध्यक्ष, माजी महापौर, अनेक पद भूषवलेले आमचे नेते श्री योगेशजी बल, तसेच गजानन चिंचवडे, ज्ञानेश्वरजी कांबळे, नंदू कदम, वर्षा जगताप, तसेच मायला कत्री, दत्ताजी गाडगे, तसेच म्हात्रे साहेब, मोरे, मंचावर उपस्थित असलेले सर्वजण आणि बंधू आणि भगिनी. 1991 साली मला आठवतंय योगेशभाई निवडून आले त्यावेळी मी पण त्यांच्या विरोधात उभा होतो. यशवंत भोसले पण होता, ते गेले आता. परंतु ही जागा त्यावेळेस संत रोहिदास विचार मन संस्था स्थापन झाली आणि योगेशभाईंनी ही जागा त्यांना वापरासाठी पहिल्यांदा कॉर्पोरेशन मध्ये ठराव करून दिला आणि ही जागा त्यावेळेस निर्माण झाली आणि ह्या संस्थेकडे गेली. तेव्हा त्यानंतर आपल्या सर्वांच्या विचाराने, सहकार्याने आणि सहानुभूतीपूर्वक बाप्पाचं मंदिर म्हणजे रोहिदास महाराजांचं मंदिर उभं राहिलं. यशवंतनी सांगितलं मगाशी की अनेक जणांनी या मंदिराला मदत केली. आपलं काम आहे आपला समाज जवळ, आपल्या जवळ ज्या कार्यकर्त्याला आपला समाज न पाहता सामाजिक दृष्ट्या काम करायचं असतं त्यांनी आपला समाज न बांधता माणसं पाहिजे असते आणि त्या दृष्टिकोनातून त्यावेळेस आम्ही मदत केली आणि संत रोहिदास मंदिर उभं राहिलं. आणि गेली अनेक वर्ष मी पाहतोय अतिशय उत्तम प्रकारचे काम चाललेलं असतं. इतर लोकांना सुद्धा वाढदिवसाला कोणा छोटी लग्न असेल गरिबांची त्यांना सुद्धा आपण देता, चांगली गोष्ट आहे. मला फार बोलायचं नाही, पण समाज एकत्र आला की काय घडतं, म्हणून समाजाने एकत्र येऊन यापेक्षाही चांगलं आणखी काम करावं आणि आमच्यासारख्या लोकांची आणखी मदत घ्यावी. आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे समोरचा मंडप आहे तसाच इथं सुद्धा मंडप उभा राहावा हीच्या निमित्ताने सर्वांना विनंती करतो आणि मी थांबतो. जय संत रोहिदास, जय गणपती बाप्पा. देवरोडचे मला वाटतं रोकडे सर. पुढील वर्षाताई जगताप. विनम्र असं अभिवादन करते आणि उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला ज्यांनी आमंत्रण केलं असे तुम्ही सर्व संत रोहिदास विचार मंचाचे सर्व अध्यक्ष, सगळे सहकारी, महिला भगिनी आणि माझे बंधू, आज व्यासपीठावर उपस्थित पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे आमचे ज्ञानेश्वरजी कांबळे काका, पोलीस मित्र संघटनेचे काम करतातच, परंतु आमचे मार्गदर्शक आणि ज्यांची अफाट अशी श्री स्वामी समर्थांवर भक्ती आहे, ज्यांचं चिंचवड गाव येथे मंदिर आहे असे आमचे गजाननजी चिंचवडे सर. त्यानंतर शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती मायलोमा खत्री, बबनजी काका गाडवे असतील, नंदू अप्पा कदम असतील, आमिनाची पानसरे असतील, आमचे बंधू संतोष भाऊ म्हात्रे, हेमंत भाऊ मोरे, भजबळकर काका, दत्तात्रय भांगे काका, उपस्थित आमचे दिनेश भाऊ पाटील, ज्यांचे खरंच आत्ता पण माझ्या सोबतच राहिले असे कायम सहकार्य करणारे आमचे सचिन भाऊ, आज या ठिकाणी नसले तरी गुजर काका यांची आवर्जून आठवण येते. तेही मला वाटते आता या ठिकाणी नाही आहेत, आउट ऑफ स्टेशन आहेत, परंतु गुजर काका असतील,
आणि बागडे सरांचं मार्गदर्शन तर अनेक वर्ष सगळ्यांना लाभत गेलेलं आहे. मी लहानपणापासून असल्यापासून बागडे काकांनी काम बघितले, खरं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे समाजकार्य करते आहे. ते स्वप्नीलजी डोळस काका असतील आणि आपण सर्वच. आज या जयंतीच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं जातं, मान सन्मान केला जातो. मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं, केवळ आजचाच कार्यक्रम नाही तर या ठिकाणी ग्रंथालय असेल, विविध सामाजिक उपक्रम असेल. आत्ताच या ठिकाणी सांगितलं की रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केले, त्याचबरोबर ग्रंथालय असेल, वधूवर सूचक मंडळ असेल आणि अनेक वर्षभर जे कार्यक्रम उपक्रम या ठिकाणी राबवलेले जातात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला सहभाग घेता येतो, खरं तर तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे. आत्ताच या ठिकाणी बऱ्याच मान्यवरांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. माझे वडील असतील, आमचे कुटुंबीय असतील, फुल ना फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी सहकार्य करतात. आणि आत्ताच या ठिकाणी सांगितलं की जे जे कोणी नगरसेवक होऊन गेले त्यामध्ये यांचा फुल नाही फुलाचा खारीचा असा वाटा आहे. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं व्यासपीठ आहे की नाही मला माहित नाही, पण भविष्यामध्ये तुम्ही हे कार्य करण्याची संधी मला या माध्यमातून दिली तर निश्चितपणे मी पण या ठिकाणी माझाही थोडासा खारीचा वाटा म्हणून तुम्हाला सहकार्य करेल, जेणेकरून काम करण्याची संधी या ठिकाणी मला मिळेल. निश्चितपणे संत रविदास यांच्या आशीर्वादाने, यांच्या प्रेरणेने, यांच्या विचाराने आम्ही काम करत असतो. ही काम करण्याची ऊर्जा आम्हाला या ठिकाणी उपस्थित राहून मिळते आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही उपस्थित राहतो, दरवर्षी हजेरी लावतो. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर मी जास्त काही बोलणार नाही, पण या ठिकाणी जे कार्य तुम्ही करत आहात त्यामध्ये आम्हालाही काही कार्य करता आलं तर तुम्ही निश्चितपणे सांगावं. आम्ही काय सदैव तुमच्या सोबत असूच, कारण तुमच्या आशीर्वादाने आम्ही हे काम करतो, यानंतरही करू. एवढंच मी या ठिकाणी बोलते आणि पुढच्या या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानते. धन्यवाद. आपल्या मनोकामना पूर्ण हो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो, हृदयाचरणी प्रार्थना करतो. यानंतर आज या ठिकाणी उपस्थित झालेले आदरणीय गजाननरावजी चिंचवडे साहेब, अध्यक्ष पोलीस मित्र संघटना, यांनी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. व्यासपीठावर उपस्थित पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर, आमचे मार्गदर्शक योगेशजी बाळसाहेब, तसेच संत रोहिदास चंपकार महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वरजी कांबळे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षाताई जगताप गोरे, दत्तात्रेयजी गाडगे, सचिनजी लाड, दत्तात्रेयजी शिंदे, बागडे गुरुजी, स्वप्नीलजी डोळस, नागनाथजी रामगुडेजी, संतजी वाघमारे. खरं तर 15व्या आणि 16व्या शतकामध्ये संत रोहिदासजी महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक कविता लिहिल्या. ते मोठे थोर संत होते आणि समाजसुधारक म्हणून खूप चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं. शिकांच्या ग्रंथामध्ये गुरु रोहिदास महाराजांच्या कवितांच्या वही सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतात. एक थोर संत, त्यांना संपूर्ण भारत देशामध्ये गुरु म्हणून संबोधलं जातं. खऱ्या अर्थाने गुरुचं आदर्श त्यांनी समाजाला दिलेला आहे. समाजात सर्व धर्म समभाव, एकात्मकतेसाठी त्यांनी खूप कार्य केलं आणि त्यांचं कार्य पुढे घेऊन आज संत रोहिदास विचारवंत संस्था ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करत आहेत. आता ज्या ठिकाणी सांगितलं, शहराचे महापौर असताना योगेश भाईंनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी संत रोहिदास महाराजांच्या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यांचं या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने आभारच मानलं पाहिजे. एक चांगली जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल योगेश भाईंचं आभार मानतो आणि सर्वांना संत रोहिदास जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद. खरं म्हणजे आज हे वैभव दिसतं, या वैभवाच्या पाठीमागं आमचे योगेशजी बाळसाहेब आहेत. तर या ठिकाणी मी ज्ञानेश्वरजी कांबळे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत आवाज आला पाहिजे. संत रोहिदास महाराज की मंचाला तो कटोली गंगा या संत विचारांच्या विचारांना अभिनय करून आजच्या संत जयंतीच्या मी आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो.
आणि आज संतराज जयंतीच्या प्रतिवर्षीप्रमाणे हा जयंती महोत्सव उद्घाटन सन्मान्य आमचे मार्गदर्शक या शहराचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सन्मान्य योगेशजी भाल यांच्या सन्मान्य उपस्थितीमध्ये आपण या महोत्सवाचं उद्घाटन आपण या ठिकाणी करतो. त्या ठिकाणी चालू असं सन्मान्य गजानन चितोडे, आमचे एक सहकारी माजी नगरसेवक सन्मान्य उभाराजी गाडगे साहेब, आमचे सहकारी मित्र सन्मान्य शिक्षण मंडळाचे सभापती मायला खत्री साहेब, आमच्या काकी भाभी पानसरेताई, त्याचबरोबर ज्येष्ठ आमचे इथले आमचे मार्गदर्शक सन्मान्य नंदुशेठ कदम भजबळकर साहेब, सामाजिक कार्यकर्ते संतजी वाघमारे, हेमंत मोरे, दत्तात्रय धडगे सरकार, त्याचबरोबर सर्व व्यासपीठातील सन्मान्य उपस्थित बंधू आणि भगिनींनो, त्याचबरोबर मी प्रथमतः आमच्या सर्वांची या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. गेली 30-40 वर्ष सातत्याने जे एक चर्मकार समाजाच्या संघटनेचे छोटंसं रोपटं आपण या ठिकाणी लावलं आणि आज मला सांगायला निश्चितच फार मोठा अभिमान वाटतो. त्या स्थितीत शहरामध्ये तर महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचे चर्मकार समाजाची संघटन शक्ती उभी राहिली आहे आणि त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करणारे सन्मान्य आमचे मार्गदर्शक सन्मान्य बागडे गुरुजी असतील, त्याचबरोबर सन्मान्य पैशीकर शहर आपले संघटनेचे आमचे अध्यक्ष सन्मान्य स्वप्नीलजी रोळस, सचिनजी लाड, नागनाथजी कामदे, रामगुडे साहेब, दत्तात्रय शिंदे, नंतर संतजी वाघमारे, सुनीलजी कदम, सर्वच आमचे सन्मान्य पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनी बरेचसे या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित सर्वांचंच मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद करतो. आपण या ठिकाणी पाहिलं आज खरं तर संपूर्ण देशभर आपल्या संतांची जयंती या ठिकाणी साजरी होती आणि मला सांगायला निश्चितच फार अभिमान वाटतो. पिंपरी शहरामध्ये जवळजवळ 17 ठिकाणी त्या ठिकाणी नोंद आपण घेतली आहे. 17 ठिकाणी ह्या जयंत्या त्या ठिकाणी सुरू आहे. पिंपरी मंडईमध्ये मोठी संतांची मूर्ती आज त्या ठिकाणी स्थापन केली. त्याचा आमच्या नगरपालिकेमध्ये आमचे मिरवणूक संपल्या तर सगळे कार्यकर्ते त्या मिरवणुकीत त्या ठिकाणी गेले आणि निश्चितच जी आम्ही छोटीशी चळवळ सुरू केली होती ती फक्त पिंपरीच्या शहरामध्ये एक जयंती त्या ठिकाणी साजरी व्हायची, ती आज जवळजवळ 17 ते 18 ठिकाणी या जयंत्या त्या ठिकाणी सुरू आहेत आणि जयंती महोत्सव जवळजवळ हा 8 दिवस आपण पिंपरीकर शहरामध्ये त्या ठिकाणी चालू ठेवणार आणि त्याचा एक भव्य समारोह आपल्या घेण्याची संकल्पना आपल्या पिंपरी चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळी या ठिकाणी चालली आहे. त्यातून जिल्ह्याचे सुद्धा सर्व तालुक्याचे जयंत्या झाले त्यांचाही समारोह त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आपण ठेवले. सन्माननीय आमचे मार्गदर्शक योगेशजी भाल यांनी सुद्धा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पहिली जयंती भव्य महोत्सव हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याने होईल अशा प्रकारचा विश्वास आम्हाला त्या ठिकाणी वाटतो. कारण आम्हाला सांगायला निश्चितच फार मोठा अभिमान वाटतो. सन्माननीय योगेशजी भाल महापौर असताना शासकीय जयंती महाराष्ट्रामध्ये कुठेच त्या ठिकाणी होत नव्हती. शासकीय जयंती महानगरपालिकेमध्ये कुठेही होत नव्हती. सन्मान्य योगेशजी भाल महापौर झाल्यानंतर पहिली जयंती आमच्या महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी सुरू झाली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी हेच नाही तर आम्हाला अभिमानी सातत्याने सांगत होते सांगितलं पाहिजे. 95 साली आम्ही चर्मकार समाजाची चळवळ केली. हे सांस्कृतिक भवन 95 साली 30 वर्षापूर्वी महाराष्ट्रात पुढे त्या ठिकाणी चालू होतं. पहिलं सांस्कृतिक भवन या ठिकाणी झालं. आज मला सांगायला अभिमान वाटतो की पिंपरी शहरामध्ये 4 समाज मंदिर, चर्मकार समाजाच्या संस्था, जागा आज आमच्या चर्मकार समाजाच्या चळवळीमध्ये निगडीमध्ये गणेश तलाव असेल, त्याचबरोबर चिखलीमध्ये आमचे समाज मंदिर मोठं त्या ठिकाणी महिला लागली त्या ठिकाणी मंदिर, भोसरीमध्ये सुद्धा आमचे दोन फिरवत त्यांनी आपल्या चळवळ 10 गुंठ्याची जागा त्या ठिकाणी घेऊन त्यांनी त्या ठिकाणी काम सुरू करतो. सांगायचा उद्देश माननीय बळसाहेब तुम्ही जे आमच्या चर्मकार समाजाला कार्यकर्त्यांना जे प्रोत्साहन दिलं ते चळवळीला प्रोत्साहन दिलं ती चळवळ आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्मकार समाजाची चळवळ त्या ठिकाणी क्रांतिकारी बाबूरावजी घोलप यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये चर्मकार समाजाची चळवळ चालली आहे. आज वेळ आली तर हजारोच्या संख्येने चर्मकार समाजाला उतरू शकतो त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी दाखवून केलेलं आहे. त्या निश्चित आम्ही सांगत असतो बाबांना घाबरू नका, तुमच्या पाठीशी राष्ट्रीय चर्मकार संघटना महाशक्ती त्या ठिकाणी उभी आहे. आज जवळजवळ चर्मकार समाजाचे 12 आमदार त्या ठिकाणी आलेले ज्यांची नागपूरला मोर्चा त्या ठिकाणी घेतला या सगळ्या आमदारांवरून सुद्धा आमची त्या ठिकाणी चर्चा झाली. निश्चितच त्या तालुक्यात जिल्ह्यातील सगळे कार्यकर्ते आमदार आपल्या त्या ठिकाणी मदत करतात. 2 खासदार आहेत तेही त्या ठिकाणी प्रवेश त्या ठिकाणी घेऊन गेले आणि 23 तारखेला सगळ्यांना निमंत्रित करण्याचा आपल्या त्या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे. म्हणून निश्चितच तुम्ही आम्ही जागृत राहिले पाहिजे. चर्मकार समाजाची शक्ती त्या ठिकाणी झाली पाहिजे
आणि ही संतदास जयंतीच्या निमित्ताने हे आपला महोत्सव आपण त्या ठिकाणी जातो. संतदास महाराज आपल्याला सर्वांना अर्पण आहे. त्यांची सामाजिक समतेची शपथ संपूर्ण देशाला दिली. आज महान असा संत आपल्या जन्मकार समाजाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जन्म आलेला आहे. त्याचा निश्चितच तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी अभिमान असला पाहिजे. मनचंगाचा कोटेली उभा हा एक वेगळा संदेश संत महाराजांनी त्या ठिकाणी दिला आणि त्या संदेशाचं पालन करतो आम्ही त्या ठिकाणी चाललोय. जगातला सर्वश्रेष्ठ धर्म शीख धर्म म्हणून समजला जातो. त्या शीख धर्मामध्ये सुद्धा संत विठ्ठलांचे 40 दोहे पहिले त्या ठिकाणी म्हणले जातात आणि नंतर त्या गुरुनानक साहेबांचे ग्रंथ त्या ठिकाणी वाचला जातो. असा महान संतांचे विचार जगातला सर्वश्रेष्ठ धर्म त्या ठिकाणी स्वीकारतो. तर निश्चितच तुम्हाला आम्हाला अभिमान असला पाहिजे अशा संतांची जयंती आपण त्या ठिकाणी करतो. आज आपण या परिसरामध्ये त्याची सुरुवात केली. आज आपल्याला ग्रंथालय त्या ठिकाणी झाले, आपले सभागृह त्या ठिकाणी झाले आणि या मंदिराची आपण त्या ठिकाणी बऱ्याचशा सुधारणा त्या ठिकाणी केल्या. सन्माननीय भरसाहेबांचे बाकी सन्माननीय नगरसेवक परिसराचे सुद्धा त्यांनी सातत्याने आपल्या त्या ठिकाणी मदत केली. या परिसरामध्ये अनेक काही विचार कामं त्या ठिकाणी राहिले. भरसाहेबांनी कालच आमच्या मराठवाडा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती घेतली. तुम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे ही फरशी फरशी आणि आपण जे 2-3 त्या ठिकाणी कामं आहेत तीही लवकरात लवकर व्हावी अशा प्रकारचं मी कालच त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांना सूचना त्या ठिकाणी दिल्या आहेत. आणि लवकरच महानगरपालिकेचा महोत्सव आपल्याला पुन्हा त्या जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना फिरून हा महोत्सव यशस्वी त्या ठिकाणी करताय. आज आपण सगळ्या जयंत्या घ्यायला सांगितल्या कारण ही जागृत प्रत्येक खेळी चालली आहे. मला सांगायला निश्चित वाटतो एक छोटंसं पिंपरी गावामध्ये जी आपली शाखा सुरू केली. आज जवळ 6-7 फुटाची मूर्ती भव्य अशी त्यांनी मूर्ती त्या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम चाललेला आहे. पण आपला हा कायम सातत्याने कार्यक्रम चालला म्हणून आपण हा कार्यक्रम चालू घेतला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी केलाय. आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपला सर्वांची या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. आपण खूप परिश्रम करतात, खूप कार्यकर्ते सातत्याने चांगल्या प्रकारचं काम करतात. सगळ्यांचा नावलेश करता आपले उपस्थित सर्वच अनेक मान्यवर या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद करतो. आणि या ठिकाणी आज आपण संविधान अमृत महोत्सव वर्ष होईल त्या ठिकाणी साजरा करतो. त्यातून संपूर्ण तालुक्याला आपण त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. आपण जी संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना दिली त्या घटनेच्या अधिकारामुळे तुम्हाला जो मतदानाचा अधिकार आपल्याला जे काही संरक्षण त्या ठिकाणी मिळले राज्यघटनेच्या मिळले. म्हणून या राज्यघटनेचा सगळा अनुचित असणारा आपण एक प्रदर्शन आपण त्या ठिकाणी भरले. त्या प्रदर्शनाचं उद्घाटन कार्यक्रमानंतर आमचे मार्गदर्शक माननीय योगी जीवन यांच्या हस्ते आपण त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी योगदान दिले त्याबद्दल पुन्हा एकदा आपला सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. जाता एवढंच सांगतो निश्चितच आमच्या बलसाहेबांचं सगळ्या मान्यवरांचं त्या संतुलन विचार संस्थाचे राष्ट्रीय चर्मकार समिती चांगल्या प्रकारचं सहकार्य योगदान त्या ठिकाणी देत आहे. म्हणूनच आमच्यासारखे कार्यकर्ते आज सर्वसामान्य कार्यकर्ता एक चर्मोद्योग महामंडळाचा राज्यमंत्री दर्जापर्यंत जाऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुद्धा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मला त्या संधी देऊ शकतो. असे अनेक कार्यकर्ते या महाराष्ट्रात चर्मकार समाजाचे चांगल्या प्रकारचं काम करतात. भविष्य काळात सुद्धा आपल्याला चळवळ सातत्याने उभी ठेवायची. आपल्या पाठीमध्ये निश्चितच सन्माननीय बालसाहेब आणि सर्व सन्माननीय नगरसेवक यांची ताकद आपल्या पाठीशी असंच सातत्याने कार्य करावं अशा प्रकारच्या संधीच्या शुभेच्छा सर्वांना देतो. माझ्या विचार संपवतो. जय हिंद जय युवराज. आदरणीय रामगुडे साहेब, आदरणीय नागनाथजी कांबळे, आदरणीय हेळकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे संत रोहिदास महाराजांच्या विचाराला आणि संत महाराजांना विनम्र असं अभिवादन करतो. त्या ठिकाणी आपण आल्यानंतर छत्रपती शिवराया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आदी व्यक्तीच्या बाबतींना विनम्र अभिवादन करतो. खरं पाहता तर सालाबादप्रमाणे आपण ही जयंती साजरी करत आहोत. आता सांगितल्याप्रमाणे हा प्रवास कसा सुरू झाला, कुठून सुरू झाला. आदरणीय माझे पण गुरुवर्य, सर्वांचे गुरुवर्य, खऱ्या अर्थाने गुरुवर्याचं कामच त्यांनी केले आयुष्यामध्ये. आदरणीय बागडे सर, बागडे गुरुजी. खरं पाहता तर सर्व अनुभव किंवा आजपर्यंत बाबूराव गाडवे असतील, यशवंत भोसले असेल, सुजाताताई परांडे असतील किंवा इतरांनी मंदिरासंदर्भातला उल्लेख केला. वास्तविक पाहता आपल्या समाजाची, चर्मकार समाजाची चळवळ ही खरं पाहता अगदी 10-12 लोकांनी एकत्र येऊन, बागडे सर असतील, त्यावेळेला आमच्या महेश नगरच्या शारदाताई, गांडेताई, गोरबाजी गुजर, नागनाथजी कांबळे साहेब,
असे सर्व मान्यवर एकत्र आले आणि त्यांनी खऱ्या अर्थाने या चळवळीला सुरुवात केली. त्यांनी खरं पाहता फक्त चळवळीला सुरुवातच नाही केली, तर माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला ताकद द्यायचं काम, उभारणी करण्याचं काम, प्रोत्साहन देण्याचं काम, तू चल पुढे, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. अगदी त्यावेळेला मला माहीत धरायचं म्हटलं तरी घेऊन बोलायचा प्रॉब्लेम होता, परंतु बागडे गुरुजी असतील, ज्ञानेश्वर कांबळेंचं लिखाण, त्यांचं ड्राफ्टिंग अतिशय चांगलं आहे पहिल्यापासून. त्यांच्या सुविध पत्नी आपण शिक्षिका आणि मग अशा पद्धतीने मग त्यावेळी मी सुरुवात केली आणि त्या सुरुवातीच्या नंतर अगदी त्याचा कळस बसेपर्यंत ही सर्वच मंडळी आणि मग हळूहळू बघता 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 आपल्याकडे आपल्या समाजातील लोक जुळत गेली, वाढत गेली, एकत्र येत गेली आणि मग या सर्वांनी मिळून एक संकल्पना पुढे मांडली की आपल्याला उठायला बसायला एक जागा असली पाहिजे. पूर्वी आम्ही पाहतो तर संत तुकाराम महाराजांच्या नावाने पुढील झालेल्या या संत तुकाराम नगरीमध्ये संत तुकाराम महाराजांचं प्रतिष्ठान आहे. संत कदम आणि शेवडे असतील, बाकीचे मान्यवर तिथली देखरेख करतात, ते सर्व सांभाळतात. गणेश मंदिर आहे, गणेश मंदिराचे बबनरावजी गाडवे आणि त्यांचे सहकारी तिथं बघतात. माया घराचे आहे, हनुमान मंदिर आहे, साई मंदिर आहे, दत्त मंदिर आहे आणि गणेश मंदिर आहे. संत तुकाराम नगर मध्ये मंदिरं भरपूर आहे. आता कोणीतरी काय सांगितलं की मी काय केलं, तू काय केलं, काय केलं, खरं पाहतं तर ती महाराजांची इच्छा होती इथं येऊन बसायची म्हणून ते आले. तुमचे सर्वांची इच्छा होती म्हणून ते घडले. त्याला तुम्ही मी असं बोलू शकत नाही. मंदिर कोणा एकट्या दुकट्याचं नसतं. मनुष्य हा प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नाला तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांना यश आलं आणि यश येण्यामागं मग काहीतरी असतं की कोणतरी एक फक्त नाव करून लागतं की त्याला हा माणूस पुढे, तो माणूस पुढे, हा पुढे, असं परंतु चांगल्या कामाला सुरुवात करणे हे महत्वाचे असते आणि सुरुवात करताना मग सर्वांचा हातभार लागतो आणि खरं तर तेच मंदिर आहे की तिथं सर्वांचा हातभार लागला तेच मंदिर आहे. मी कधी कोणाला सांगत नाही साई मंदिर मी बांधले, हनुमान मंदिर मी बांधले, ते मंदिर मी बांधले, प्रश्नच येत नाही ना. मंदिर कोण एकटा माणूस बांधू शकत नाही, बांधावं पण नाही. त्यामध्ये सर्वांचे प्रेम असतं, सर्वांचा हातभार असला पाहिजे, सर्वांची इच्छा असते. तर त्या पद्धतीने हे बघता बघता आपल्याकडं मंदिर उभारलं गेलं. स्वप्नील डोळत सारखे दानशूर लोक पण तुमच्या समाजातली आली पुढे. त्याने मग हे पत्रा वगैरे बाकीचा खर्च त्यांनी केला. महापालिकेच्या माध्यमातून जे जे काय करता येतं ते आम्ही सर्वांनी मिळून केलं. सांस्कृतिक भवन बांधायची इच्छा प्रकट केली. कांबळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातलं पहिलं सांस्कृतिक भवन आपण केलं. महाराष्ट्रामध्ये शासकीय जयंती पहिली आपण सुरुवात केली. अशा पद्धतीने प्रयत्न केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रिएम्बल या महापालिकेमध्ये लावायचा असं लोकांनी प्रस्ताव आणला. मी तो प्रयत्न केला, तो प्रयत्न यशस्वी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या तिथं प्रिएम्बल लावायचा तो प्रयत्न केला, तो यशस्वी झाला. अशा पद्धतीने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या कृपेने मला 30 वर्ष सलग आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मी एकमेव नगरसेवक आहे जो सलग 6 वेळा निवडून आलेला आहे. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहे, तुमच्या सर्वांचं प्रेम आहे, तुमच्या सर्वांचं स्नेह आहे. मी फक्त प्रयत्न केला तो एक निमित्त आहे, पण आशीर्वाद तुमचे आहेत, आशीर्वाद महाराजांचे आहेत, आशीर्वाद परमेश्वरांचे आहेत, आशीर्वाद आणि पुण्याही माझ्या आई वडिलांची. अशा पद्धतीने आपण कार्य करत राहिलो, कार्य करता प्रयत्न केले. प्रयत्नात मग असा एक प्रयत्न आला. बागडे गुरुजी सर्व सहकारी म्हणले, आदरणीय बबनरावजी घोलप साहेबांचे माझे व्यक्तिगत संबंध ज्ञानेश्वर कांबळेमुळे आले. अतिशय चांगला माणूस आहे. जरी एखाद्या वेगळ्या पक्षामध्ये जरी असले, जरी शिवसेनेमध्ये जरी असले तरी व्यक्ती म्हणून ती कधी पण चांगली आहे. बबनरावजी घोलप सर्व समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष, ज्ञानेश्वरजी कांबळे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि अशा पद्धतीने हे संपूर्ण महाराष्ट्र बिंदून काढलं. आता सुद्धा ते कधी बसले नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन ते शिबिरे घेतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन शासकीय ज्या काही योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत कशा पोहोचतील, त्या योजनेचा फायदा आपल्या समाजातील गोरगरीब लोकांना कसा मिळेल, अशा पद्धतीचे प्रयत्न त्यांचे असतात.
बागडे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे खरं आहे. काय गडबड करत असतात, काय प्रयत्न करतात, प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. आता सुद्धा त्यांनी म्हणलं की तुमच्यासमोर बोलले की फरशी करायची, आपल्याला हे करायचे, रंगरंगोटी करायची, दुसरं काम करायचंय. 15 दिवसापूर्वी माझ्याकडे आले, मला म्हणले की आयुक्तांना एक निवेदन द्या की जसे ज्या पद्धतीने महात्मा फुलेंची जयंती होते, ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होते, ज्या पद्धतीने अण्णाभाऊ साठेंची जयंती होते, त्याच पद्धतीने संत रोहिदास महाराजांची जयंती अगदी थाटामाटात अख्खी पिंपरी शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. तशा प्रकारचा प्रयत्न आम्ही आयुक्तांना दिला. त्याची प्रत आदिदादांना सुद्धा दिली पालकमंत्री म्हणून, आणि ते सुद्धा आपण आयुक्तांकडनं करून घेऊ. आता मगाची माहिती देत असताना त्यांनी सांगितलं की साधारणतः यावेळेला वेगवेगळ्या ठिकाणी जयंत्या साजऱ्या होत्या. याचा अर्थ काय झाला, आता समाजाची चळवळ ही आता उभारणी घेते. आता ही उभारणी घेत असताना चळवळीचे सर्व लोक आता एकत्र यायला लागलेले आहेत. अशाच पद्धतीने समाजाचं संघटन, त्याची बांधणी, त्याच पद्धतीने शासकीय जे काही योजना असतील त्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत उपयोग. त्या ठिकाणी यशवंत भोसलेंनी संकल्पना मांडली की बाबा शिक्षणासाठी त्या ठिकाणी वसतिगृह असलं पाहिजे. वसतिगृहाची योजना महापालिकेची ऑलरेडी आहे. पिंपरी चौकामध्ये खरं एक मोठं वसतिगृह आणि एक मोठं ग्रंथालय, मध्यवर्ती ग्रंथालय आपण बांधलेलं होतं. परंतु सत्ता पलट झाली, विचार बदलले आणि वस्तूचा वापर पण बदलला. वास्तविक बाबतीत ती वास्तू कशासाठी गेली होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर मागच्या बाजूला आणि महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या बरोबर समोर मध्यवर्ती ठिकाण याच्यासाठी शोधलं होतं. त्या मेट्रो स्टेशन जवळ आहे, रेल्वे स्टेशन जवळ आहे, बस स्टँड जवळ आहे, महापालिका जवळ आहे. त्या ठिकाणी जर एक मध्यवर्तीय ब्रिटिश लायब्ररीच्या धर्तीवर जसं एक चांगलं ग्रंथालय झालं तर त्या ठिकाणी सर्व गोरगरिबांची मुलं येऊन तिथं मध्यवर्ती ठिकाणी त्या ठिकाणी अभ्यास करू शकतात, अभ्यासिकांचा वापर होऊ शकतो. आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मध्यवर्ती कार्यालय अशी ती योजना करून ती बिल्डिंग बनवलेली, उद्घाटन झालं. परंतु कालांतराने सत्ता बदलली आणि त्याचा वापर वेगळा झाला. हरकत नाही, परत केव्हा सत्ता बदलली झाली किंवा काहीतरी विचार बदलले तर त्याचा वापर केला. त्यापेक्षा अजून चांगली बिल्डिंग आपण या शहरामध्ये बांधायचा प्रयत्न करूया. ज्ञानेश्वर कांबळे हे चांगलं समाजासाठी काम करतात, पक्ष संघटनासाठी चांगलं काम करतात, राष्ट्रवादी काँग्रेससाठी पण चांगलं काम करतात, सुशिक्षित आहेत, अभ्यासू आहेत, ड्राफ्टिंग चांगलं आहे किंवा सांगितल्याप्रमाणे. म्हणून मी एक छोटासा प्रयत्न केला आणि संत रोहिदास महाराजांच्या कृपेने त्यावेळेला आदिदादांनी सहकार्य केलं आणि त्यावेळेला हे धर्म उद्योगाचे अध्यक्ष म्हणून, महाराष्ट्राचे मंत्री म्हणून त्यावेळेला त्यांना घेतलं गेलं. आता त्यानंतर तो दुर्दैव असं तेव्हा पण असं की परत सत्ता पलट झाली आणि परत काहीतरी त्याला खूप बसला आणि त्यामुळे ते अनेक वर्ष कोर्टामध्ये रेंगाळत राहिलं आणि अनेक वर्ष तर ते पदच रिकाम होतं. त्या ठिकाणी आजही रिकाम आहे. त्यामुळे आता पुन्हा आमचे प्रयत्न आहेत. पुन्हा मी दादांच्या मागे लागलेलो आहे. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असतील, तुमच्या सर्वांचं प्रेम असेल, स्नेह असेल, संत रोहिदास महाराजांचा जर त्यांना आशीर्वाद मिळाला तर पुन्हा आपण यशस्वी होऊ अशा प्रकारचे प्रयत्न आपण निश्चित करू. वेळ भरपूर झालेला आहे. मागल्या सरांनी सांगितलं की 1:10 संपवायचंय, परंतु 1:20 झालेले आहेत. बोललं तर तितकं कमीच राहणार आहे. परंतु आज ज्या वास्तूमध्ये आपण बसलेला आहात त्या वास्तूमध्ये तुम्हा सर्वांचं तेवढं योगदान आहे, तुमच्या सर्वांचे प्रयत्न आहेत, तुमच्या सर्वांचं स्नेह, प्रेम, आशीर्वाद आहे. त्यामुळे सगळं चांगलं झालेलं आहे. अजूनही अशाच पद्धतीने तुम्ही एकत्र या, संघटित व्हा आणि अशाच पद्धतीने आपल्या समाजाला बळ देण्याचं काम आपण करावं असं आजच्या संत रोहिदास जयंती निमित्त तुम्हा सगळ्यांना विनम्र आवाहन करतो. तुम्हा सर्वांना मनापासून मी संत रोहिदास महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. संत रोहिदास महाराजांच्या जयंती प्रार्थना करतो की तुमच्या सर्वांना दीर्घ आयुष्य लाभावं, दीर्घमय आरोग्य लाभावं आणि तुमच्या हातून समाजाचा जो हा विडा तुम्ही हातामध्ये उचललाय तो असाच यशस्वीरित्या पुढे जावा अशा प्रकारची सदिच्छा आणि शुभेच्छा देतो.
आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संत रविदास महाराज की जय. प्रार्थना कार्यक्रम सांगतो पुन्हा एकदा या ठिकाणी सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रविदास. सगळं सामाजिक गणेश महिला मंडळ यांचा पोरबंदर 748674. ते खरं तर उशिरा आपल्यापर्यंत या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये त्याचं प्रकाशन करायचं होतं. त्याचं प्रकाशन आपण सर्व आपले नगरसेवक सन्मान्य राजू बनसोडे, आपले शंकरराव वाघमारे, बागडे गुरुजी, आपले सर्व पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत आपण त्या ठिकाणी प्रकाशन करून सर्वांनी प्रमुख पदाधिकारी रामेश्वर पाचारे, त्याचबरोबर चंद्रकांत लोखंडे, सगळे पदाधिकारी त्यांनी वरती यायचे जरा. नंतर गायकवाड साहेब, सुनील कदम यांनी वरती यायचे. गायकवाड साहेब थांबा तसेच. तेरी अमृत बाणी रस पिनी, तेरी अमृत बाणी रस पिनी, दुखां दा कर दी नास गुरु. तेरे नाम दे झंडे, तेरे नाम दे झंडे, तेरे नाम दे झंडे झुलदे ने रविदास गुरु, रविदास गुरु. तेरे नाम दे झंडे झुलदे ने रविदास गुरु, रविदास गुरु. तेरे नाम दे झंडे झुलदे ने रविदास गुरु, रविदास गुरु. जिथे गढ़ है सी बखवादियां दा ते कूड़ने पैर पसारे सन, विच कांची शहर बनारस दे तेरे नाम दे चमके तारे सन. संतोख पिता मोतियां वाले ने तेरे सिर तो मोती वारे सन. उन्हां खुशियां विच आप भुखियां दे लई खोल दिते भंडारे सन. भुखियां दियां दिरां तड़फदियां, भुखियां दियां दिरां तड़फदियां, तुसा मुंह विच पाए गरास गुरु. तेरे नाम दे झंडे, तेरे नाम दे झंडे, तेरे नाम दे झंडे झुलदे ने रविदास गुरु, रविदास गुरु. तेरे नाम दे झंडे झुलदे ने रविदास गुरु, रविदास गुरु. तेरे नाम दे झंडे झुलदे ने रविदास गुरु, रविदास गुरु.
ਮਾਝਵਾਂ ਤੇ ਜਾਤਾਂ ਪਾਤਾਂ ਵਿੱਚ ਗਈ ਸਾਰੀ ਮਨੁੱਖਤਾ ਵੰਡੀ ਸੀ ਅੜ ਨਾਮ ਦੇ ਹੱਥ ਹਥੋੜੇ ਨੂੰ ਜ਼ਾਲਮਾਂ ਦੀ ਜੁੰਡਲੀ ਚੰਡੀ ਸੀ